बिग बॉस मराठीच्या घरातला अनेक अर्थांनी स्ट्रॉंगेस्ट प्लेयर म्हणजे अरबाज पटेल आज आपल्यासोबत आहे आणि खरंच अरबाज वाटलं नव्हतं की तू एवढ्या लवकर बाहेर येशील. म्हणजे आय एम शुअर हे तुलाही नसेलच वाटलं. तर काय होतं तुझा प्रवास कसा होता हे आधी मी विचारेन. खूप सुंदर होता माझा प्रवास. जसं मी आतमध्ये पण सांगितलं की जसं मला पाहिजे होतं तसं मला भेटलं आहे. पण ते पुढे पण पाहिजे होतं मला की कारण खूप काही दाखवायचं होतं सगळ्यांना की आणखी काही आहे माझ्याकडे, खूप काही गोष्टी आहेत माझ्याकडे ते तुम्हाला मी चांगलं दाखवू शकतो आणि एंटरटेनमेंट करू शकतो. तर पण काय आहे ना आता लाईक वरच्यांना भगवानना पण ते पाहिजे होतं काहीतरी चांगलं ठेवणार माझ्यासाठी पुढे. तर त्यांना असं वाटलं की ठीक आहे अभि आजा बाबा बाहेर. तर मी आता आलो आहे. पुढे काय आहे असं मी थेटच विचारेन कारण हिंदी बिग बॉसमध्येही तू जाणार अशी चर्चा आहे. तर यात कितपत तथ्य आहे? आता ते तर मी सांगू शकत नाही पण बघूया पुढे कसं आहे. लोकांना बघायचं तर पण तुला जायला आवडेल का? हां, मला तर खूप आवडेल. खूप म्हणजे खूप जास्त आवडेल मला. बिग आणि बॉस मजा तुझा येणार. आवडता शो हो, आहे. बिग बॉस म्हणजे बिग बॉस सर्वात पहिले सर्वात जास्त काही आवडता माझा विषय आहे तर बिग बॉस आहे. हां, कारण तुम्ही बघितलं पण की मी कसा परफॉर्म करतो आणि कसा खेळतो तिथे मी किती मन लावून करतो सगळ्या गोष्टी. कारण माझी रिअल पर्सनॅलिटी यार एक महाराष्ट्रामध्ये 6.4 हाईट असलेला मुलगा हॉट सेक्सी हंक आहे आणि तो कसा वागतोय, तो कसा खेळतोय, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ किती आहे, तो किती व्यक्तींसोबत समोर उभा राहू शकतो ते सगळ्यांनी बघितलं आता की हा व्यक्ती आमच्याकडे आहे, आमचा महाराष्ट्राचा मुलगा आहे आणि असा आहे. तर मी इंडियाला मी इंटरनॅशनल पण रिप्रेझेंट करू शकतो. इतकी ताकद आहे आणि तुम्ही जर जुळले सगळं महाराष्ट्र आता जुळलं ना तर आता आणखी जास्त ताकद झालेली आहे. तर खूप मजा येणार पुढे बघायला पण आणि चांगल्या गोष्टी मला करण्यासाठी पण एक इंटरेस्ट येणार की आत्ता मी करू शकतो कारण माझी फॅमिली मोठी झालेली आहे. आणि मी कधी फॅन नाही म्हणत कोणाला की माझे फॅन आहे या माझा काहीतरी वेगळं गोष्ट मी कधी नाही म्हणत. मी फक्त माझी फॅमिली म्हणतो आणि ती माझी फॅमिली आहे. वा. आणि अर्थात एक नक्की विचारेन सुरुवातीला चांगल्या गोष्टी अर्थातच बोलूया. सर्वात बेस्ट मोमेंट तुझा काय होता घरातला? सर्वात बेस्ट एक मोमेंट या यू कॅन शेअर मेनी. हां, मेरे लाईक माझे जितक्या पण किचनमध्ये जे गोष्टी घडलेल्या आहे जे काही मी बनवलं आहे. मी निक्कीसाठी पण एक चपाती बनवली होती हार्डवाली, टमाट्याचं बनवलं होतं किचनमध्ये. खूप काय मी बनवलं आहे किचनमध्ये. तर बेस्ट मुमेंट माझे किचनमध्येच होते की जे काय मी किचनमध्ये बनवलेलं आहे आणि सगळ्यांना खाल्ल्यानंतर सगळ्यांना विचारलं की बाबा कसं झाला. तर सगळे म्हणतात त्यात तेरे हात में जादू आहे, तू जे काही टाकतो ना तर ते चांगलंच वाटतंय. सो ते सगळं तू खूप एन्जॉय खूप केलं enjoy आणि केलंय. निक्कीसोबत अर्थातच खूप छान बॉन्ड खूप छान. तुमचा आम्हाला पाहायला मिळाला. हो. पण हे गेल्यावरच होतं का आधीपासून काही डिसाईड होतं? काय होतं? आधीपासून तर काही डिसाईड होतच नाही. कारण जेव्हा मी जात होतो आतमध्ये तर मला तर हे होतं की यार एक माझी एक वेगळी दुनिया आहे ती. मी हे एक दुनिया पाठीमागे सोडून एक दुनियामध्ये एंटर करतो आहे आणि मी तिकडे पाय ठेवतो आहे. तर मला तिकडे माझे लोक कसे असणार, माझ्यासाठी कोण असणार, माझे समोर कोण असणार, मला ते सगळं त्या गेम खेळायला जातं तर तुमच्या मनामध्ये एक स्ट्रॅटेजी असतेच. पण स्ट्रॅटेजी अशी असते ना की माझ्यासोबत कोण खेळणार, एक ती स्ट्रॅटेजी वेगळी असते. पण माझ्यासाठी कोण आहे हे कधी विचार नाही करून जातं. कोणताही व्यक्ती जात नाही आतमध्ये हे विचार करून की माझ्यासाठी कोण आहे. पण आतमध्ये जेव्हा मी त्याच्यासोबत गेम खेळतो तर मला वाटलं की यार ये मेरे लिए है. हे काय होतं? कारण फर्स्ट डे पासून ते कनेक्शन पाहायला मिळालं. स्टेज काय होतं? लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं का काय होतं? स्टेजपासून जेव्हा मी गेलो ना स्टेजवरती तर मी तिला बघितलं तर ती मला स्माईल दिली नाही आणि भाऊ म्हटले की तुम्ही काहीतरी म्हणत होते तर ती म्हणते मी विसरले. तर भाऊ म्हटले का विसरले तुम्ही? तू म्हणते याला बघूनच विसरली मी. तर असं वाटलं की यार ठीक आहे यार मतलब लाईक तिला लाईक फील झालं की एक व्यक्ती आलेला आणि मला पण फील झालं आहे. तर एक डॉलसारखी आहे ती. तुम्ही बघितलं, तुम्ही आतमध्ये आले होते तेव्हा तुम्ही पण सांगितलं की निक्की खूप सुंदर दिसते तू. तर स्टेजपासूनच असं झालं आमचं. आणि असं नव्हतं की यार इतके क्लोज आम्ही येणार म्हणून. खेळूयासोबत हे प्लॅन तर झालं होतं कारण एक स्ट्रॉंग व्यक्ती स्ट्रॉंग फिमेलसोबत खेळलं तर चांगलं वाटतं आहे. मेलसोबत तर कधी खेळणार नाही मी स्ट्रॉंग मेलसोबत कारण ओव्हर शॅडो केलं तर असं वाटतं आहे. पण एक स्ट्रॉंग फिमेलसोबत कनेक्शन आहे तर चांगलं वाटतं. जर कोणी फिमेलसोबत माझं भांडणं झालं तर तुम्ही आज स्ट्रॉंग आहात माझ्यासोबत तर फिमेलसोबत झालं तर यार मी काय बोलू शकत नाही, बोल ना तू. तर ते आहे. आणि त्याचं जर मेलसोबत झालं तर मी आहे का बाबा हे बोलायचं नाही यायचं नाही मध्ये. तर तसा एक आमचा होता. पण सोबत बसता बसता एक कम्फर्ट होतं आहे आणि स्वभाव पण मॅच होतं आहे आणि किचनमध्ये काम होतं आहे या चांगली गोष्ट वाईट गोष्ट एकमेकांसोबत जाते या जेवण करता आम्ही. तर ते त्यांना चांगलं वाटतं. आणि एक नवीन मी जेवण बनवत होतो तर मला असं वाटलं की यार कुछ तो करते पण कोणासाठी करू. तर यार ह्याच्यासाठीच काहीतरी त्याला विचार काय बनवू रे काय करू रे. तर असा तो झाला होता. तिला पण चांगलं वाटू राहिलं वा मस्त बनवलं तू हे ते.
तर आपल्याला येतेच थोडा करून ना तिकडे बसताना लाईक फील येते की हां चलो हे माझ्यासाठी मी पण निक्कीने तिचे इमोशन्स फार कमी वेळा दाखवले बिग बॉसच्या घरात, पण तू जेव्हा बाहेर पडलास तेव्हा ती सर्वात जास्त आत्तापर्यंतच्या 70 दिवसात काय आत्तापर्यंतच्या 60 दिवसात सर्वात जास्त इमोशनल ती तुझ्यासाठी झाली होती. ती खूप ना लाईक तिने खूप सर्वाईव्ह केलं तिच्या लाईफमध्ये. ती मला सांगितली की माझा भाऊ पण गेला आणि माझे आई वडील पण मध्ये मी खूप सर्वाईव्ह करते, मी एकटी खूप राहिली आहे, मला एकटापणा लाईक लोकांनी मला इतका एकटा पाडलेला आहे की तुला काय सांगू, म्हणून मी तुला एकटं सोडत नाही. तिने मला एक बाळसारखा मला ट्रीट केलं आहे आतमध्ये. तर ती मध्ये मला कधी तिने एकटा नाही सोडलं. जेव्हा माझ्यासोबत पूर्ण घर होता तेव्हा तो ठीक होती. जसं घर माझ्या अगेन्स्ट गेला तर ती माझ्याकडे आली की मला तू घर होता जेव्हा तू ठीक होता, मला ते दिसत होतं की घर आहे याच्यासोबत, याला टेन्शन नाही आहे. पण आत्ता वाटतं की घर नाही आहे तुझ्यासोबत तर मी आहे, तर मीच आहे ती की मी घेऊ शकते तुझी काळजी घेऊ शकते, करू शकते, मला जितका हक्क आहे तर मी तितका करू शकते तुझ्यासाठी. तर ते तसंच झालेलं आहे आणि तो एक वेगळा बॉन्ड झाला होता. मग त्याच्यानंतरही बाहेर पडल्यावर कंटिन्यू असणार आहे का? आणि त्याच्यानंतर तेच मी सांगतोय की तिच्या आईचं पण तिला व्हिडिओ दाखवलं तेव्हा पण रडली ती. पण जेव्हा मी येत होतो बाहेर तर लोकांना पहिले असं वाटलं ना सगळ्यांना बघून की अरबाजच निक्कीसाठी करतो. पण ते मी असं सांगतो की जो लास्टमध्ये जे तुम्ही बघितलं ना ते निक्कीने माझ्यासाठी केलं होतं, म्हणून ते निघाला आतमधून, इतका निघाला. ती कधी कोणासमोर हात नाही जोडली, ती सगळ्यांसमोर हात जोडत होती, प्लीज बिग बॉसला सांगा याला ठेवा इथे म्हणून. आणि ते लोकांना ते दुसरा पार्ट दिसला पण तिचा की याच्यामध्ये हे पण आहे म्हणून. पण गेममध्ये काय ना ती आहे, गेम स्ट्रॉंग दाखवती स्वतःला की मी खूप स्ट्रॉंग आहे गेममध्ये, पण ती आतमधून खूप सॉफ्ट आहे. म्हणजे त्यामुळे तुमची दोघांची इमोशन्स ही खरी आहे. आणि बाहेर आल्यानंतर पण तुम्हाला भेटणार आम्ही दोघं एकत्र. तिचा माइंडसेट अगर तसंच राहिला की अरे मला अरबाजसोबत जायचं आहे पुढे, अरबाजसोबत मला राहायचं आहे, लोक महाराष्ट्र आम्हाला लाईक पसंत कर रहा है. आणि खूप मी व्हिडिओज बघतो ना जे ट्रेंडिंग जे माझ्या प्रोफाईलवरती पण तुम्ही बघितलं असणार दोघांचे, आणि सगळे हेच म्हणत होते खूप चांगली जोडी आहे, चांगलं वाटते. जसा सिद्धार्थ आणि शहनाज गिलचा झाला होता तसंच आम्हाला असं वाटतं की हे पण जोडी एक हिट जोडी आहे. तर तुम्ही सोबत बाहेर काम करा, आम्हाला आणखी बघू द्या तुमची केमिस्ट्री अँड ऑल. नक्कीच एकत्र काम करा, आम्हालाही आवडेल बघायला. आणि अर्थात घरातले काही प्रश्न, एक सूरजबद्दल पण एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे तुझ्याही मनात. तुला असं कदाचित वाटतं की टॉप 3 मध्ये कदाचित तो असावा, काय वाटतं तुला? सूरजबद्दल गेमबद्दल सांगू तर सूरजकडे गेम नाही आहे, पण सूरजला जे प्रेक्षक बाहेर प्रेम देत आहे तर ते दिसत पण होतं जेव्हा सेलिब्रिटीज पण येत होते या कोणी गेस्ट पण येत होते, तर तेव्हा दिसत होतं की यार बाहेर सूरजचं काही वेगळाच चालू आहे. पण तरी पण मी तुम्हाला सूरजसोबत कधी जास्त दिसणार नाही, कारण माझा तसा गेम नव्हता की यार ह्याची फॅन फॉलोइंग आहे बाहेर तर याला चिपकून राहूया, याला एक माझी वेगळी पर्सनॅलिटी, सूरजची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. सूरजच्याकडे खूप चांगला आहे, पण तो गेमसाठी परफेक्ट नाही येतो. पण आता कसं प्रेक्षकांना पण सूरजसाठी काय करायचं, आणि सूरज मला पण वाटतं की करावा लागणार आहे सूरजसाठी, कारण त्याला खूप काही आता आयुष्यामध्ये पाहिजे. आणि काही लोकांनी केलेलं आहे आयुष्यामध्ये ठीक आहे, पण आता त्याला पण पाहिजे तर दिला तर काही हर्ज नाही आहे. पण इतकं थोडा लोकांना हे वाटणार का ठीक आहे जो व्यक्तीचा गेम होता तो आता त्याला आपण दिलं नाही, पण ठीक आहे एक किसी की जिंदगी अगर सुधर रही आहे तर काय हर्ज नाही आहे त्याच्यावर. तुझ्यामध्ये टॉप 2 कोण असतील? माझ्यामध्ये टॉप 2 सूरज, निक्की ट्रॉफी जिंकेल असं वाटतं? हां, मला तर निक्कीलाच पाहिजे ट्रॉफी, की भाई आहे यार मी पण असलं तुमच्या समोर ना, जर माझा गेम पण नसला असताना, तुमचा गेम वीक पण असला असताना, पण मी तुमचा फ्रेंड आहे, मी सॉफ्ट कॉर्नर आहे माझं तुमच्यासाठी ना, तर वीक असलं पण तरी पण मी सांगितलं असतं की नाही त्यालाच द्या जर मी बाहेर आहे तर. माझा तसा नेचर आहे. आणि अर्थात हिरो पर्सनॅलिटी तुझी आहेच आहे. आता आपण असं विचार करूया की बिग बॉस हा प्रवास, तो तुझ्यासाठी एक समजा सिनेमा असेल तर त्या सिनेमाचं नाव काय असेल, किंवा एखादं गाणं जे तुला तुझ्या प्रवासासाठी आता हायलाईट करावं असं वाटतं? 2 मिनटं विचार. आत्ता जर मी बाहेर आलो ना तर मी एक मूवी हेच देणार नाम, हमारी अधुरी कहाणी. ओफ ये दर्द. कारण ट्रॉफी पर्यंत पण नाही गेलं, ती एक अधुरी राहिली कहाणी,
आणि निक्की सोबत एंड पर्यंत नाही आला ते पण एक अधुरी राहिली तर वही हमारी अधुरी कहाणी. हो नाही पण ही अधुरी कहाणी पूर्ण होऊ दे आणि बाहेर आल्यावर नक्की भेटा Yes, तुम्ही, yes, अशी yes, आम्ही नक्की आशा भेटूया. करतोय. आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी नक्कीच ऑल द बेस्ट. thank you so much. आणि नक्कीच दुसऱ्या कुठल्या तरी शो मध्ये तुला Yes, पाहायला yes, आम्हाला yes, yes. आवडणार आहे. त्यामुळे तसंही काही असेल तर खूप खूप मनापासून Yes, शुभेच्छा. yes, thank you, ऑल द thank व्हेरी you so बेस्ट. much, कीप thank you रॉकिंग. so much, thank you.